हॅलो, आता आपण बघणार आहोत तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की अथर्व आणि मीरा एकदम छानपैकी रोमॅन्टिक डान्स करत असतात. अथर्व आणि मीरा तेव्हा एकमेकांमध्ये गुंतून जातात आणि डान्स करत असतात. तेवढ्यात सगळ्यांच्या टाळ्यांचा गडगडाट येतो आणि अथर्व आणि मीरा एकदमच असे शुद्धीवर येतात. तेव्हा अनन्या बोलते, चला चला सगळे डान्स करूया. तेव्हा मंजिरी, दादासाहेब, दामोदर, नर्मदा आणि अथर्व आणि मीरा डान्स करत असतात. तेव्हा हे सगळे सालसा करत असतात. तेव्हा अथर्व बोलतो, काय त्या सिंगरचं गाणं जास्त एन्जॉय करत होती हां. तेव्हा मीरा बोलते, काही जळतं आहे का? तेव्हा अथर्व बोलतो, मला का जेलसी होणार? तसंही माझ्या बायकोचं कोणी कौतुक केलेलं मला आवडेलच ना. माझ्या बायकोचं कौतुक म्हणजेच माझं कौतुक. तेव्हा मीरा बोलते, तसं मला त्या सिंगरपेक्षा तुम्ही बोललेलं गाणं जास्त आवडलं. तेव्हा अथर्व बोलतो, गाणं बोलत नाही गं, गाणं गातात. तेव्हा मीरा बोलते, पण तुम्ही कुठे गायलात? तेव्हा अथर्व बोलतो, अच्छा ठीक आहे, चल मला आय लव्ह यू बोल. तेव्हा मीरा थोडी लाजत असते. तेव्हा अथर्व बोलतो की आय लव्ह यू अथर्व, असं तुला बोलायचं आहे. तेव्हा मीरा बोलते की तुम्ही बोला आधी. तेव्हा अथर्व बोलतो, आय लव्ह यू मीरा. हे सगळं अंबिका बघत असते. तेव्हा मीरा बोलते लव्ह यू. तेव्हा अथर्व बोलतो, लव्ह यू काय? तेव्हा मीरा बोलते, लव्ह यू अथर्व. तेवढ्यात अंबिका आवाज देते, मीरा, आणि अंबिका शिट्टी वाजवते. हे सगळं मंजिरी बघत असते. मंजिरीला राग पण येत असतो. इकडे मीरा तिच्या खोलीत वेदाची बुक्स आवडत असते. तेवढ्यात अंबिका येते आणि बोलते की मीरा, कार्यक्रम छान झाला हां. तेव्हा मीरा बोलते, हो ताई. तेव्हा अंबिका बोलते, अगं पण खूप लवकर संपला कार्यक्रम, मला वाटलं 12पर्यंत चालेल. तेव्हा मीरा बोलते, अगं ताई, 12पर्यंत चालणं काय आणि कार्यक्रमाला सगळ्यांनी एन्जॉय केलं काय, ही जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा मीरा बोलते, पण अगं 12ला 5. तेव्हा अंबिका बोलते, अगं पण 12ला 5च कमी आहे ना, तोपर्यंत चालायला पावतात. तेव्हा मीरा बोलते, अगं काही नाही. तेव्हा अंबिका बोलते, अगं वेडे, 12 नंतर तुझाच बड्डे सुरू होतो आहे. तेव्हा मीरा बोलते, हो गं ताई, मी तर विसरलेच होते. तेव्हा अंबिका बोलते, वेडीच आहे नुसती. तेव्हा अंबिका बोलते की अथर्व कुठे? तेव्हा मीरा बोलते, अगं ते बाहेर फोनवर बोलत आहे. तेव्हा अंबिका तिला चिडवत असते, अच्छा कोणीतरी फोनवर बोलतं आहे का? कोणासाठी तरी खूप मोठं सरप्राईज असणार आहे, तुला माहिती आहे अथर्वन. तेव्हा मीरा बोलते, असं काही नाही. तेव्हा अंबिका बोलते, अथर्वला तुला माहीत नाही आहे, अथर्वनसाठी तुझा बड्डे खूप महत्त्वाचा आहे. हे बघ, मस्त हार्टशेपमध्ये बलून तुझ्यासाठी गिफ्ट घेऊन येतील आता, आणि माहिती तुला काय करतील, तुझ्या जवळ येतील आणि बोलतील की हॅपी बड्डे माय लव. तेव्हा मीरा लाजते आणि बोलते, काय ताई तू पण. तेवढ्यात अथर्व येतो. इकडे दामोदर आणि अजित नर्मदाची पाय चेपत असतात. तेव्हा नर्मदा हसत असते. तेव्हा दामोदर बोलतो, बायको हसायला काय झालं? तेव्हा नर्मदा बोलते की मंजिरीची हार, ते बघून मला हसायला येते. तेव्हा दामोदर बोलतो, पण काय फायदा, सोन्याचा दागिना काय, साधं स्टीलचं भांडंही नाही मिळालं. तेव्हा नर्मदा बोलते, मिळणार. दादाचा शब्द आहे ना, तर दादाचा शब्द हा दादा पाळणार. तेव्हा अजित बोलतो की मॉम, दागिना आला का आपण तो लगेच विकून टाकू, माझी थोडी जरा उधारी आहे. तेव्हा नर्मदा त्याला फटका मारते आणि बोलते की सगळ्या गोष्टी माझ्यावरच कसं लक्ष असतं रे, पायचेप गुपचूप पायचेप. तेवढ्यात मंजिरी येते आणि दरवाजा हातात सोन्याचं दागिन्याचं पॅकेट घेऊन दरवाजा नॉक करते. इकडे अथर्व आल्यावर अंबिका बोलते, ते बघ अथर्व आले, त्यांच्या हातात गिफ्टची पिशवी आहे. तेव्हा अथर्व बोलतो, मीरा ही पिशवी घे. तेव्हा अंबिका बोलते, मीरा बघ पटकन, पिशवीमध्ये गिफ्ट्स असतील. तेव्हा मीरा पिशवी बघते. तेव्हा अथर्व बोलतो, अगं बघतेस काय, माझे कपडे गाडीत राहिले होते, उद्या लॉन्ड्रीसाठी देतील. तेव्हा मीराला थोडं वाईट वाटतं. तेव्हा अंबिकालाही वाईट वाटतं. तेव्हा अंबिका बोलते की सॉरी मीरा, पण अथर्व तुझा वाढदिवस कसा विसरू शकतात? तेव्हा अथर्व काहीच बोलत नाही. तेव्हा अथर्व मोबाईलमध्ये बघत असतो आणि बोलतो की शिट, या सागरला सांगितलं होतं मेल कर, नाही पण लोक काही ऐकत नाही. तेव्हा अथर्व जाऊन बेडवर बसतो. मीराला वाईट वाटत असतं, अंबिकालाही वाईट वाटत असतं. तेव्हा अंबिका बोलते की मला विश्वासच बसत नाही आहे. तेव्हा मीरा बोलते, एवढं काहीच नाही. तेव्हा अथर्व बोलतो, काय? तेव्हा मीरा बोलते, म्हणजे ही कपडे लॉन्ड्रीला मी उद्या देऊन देईल, एवढं काहीच नाही. तेव्हा अंबिकाला वाईट वाटतं. अंबिका बोलते, मीरा मी जाते. इकडे मंजिरी बोलते, अजित आणि दामोदर उठल्यावर, अरे बसा, उठलेत का लगेच? तेव्हा मंजिरी बोलते, कधी नव्हे तर काहीतरी काम करतायत, थांबलाय का, करा. तेव्हा नर्मदा बोलते की मुद्द्याचं बोल, का आलीस? तेव्हा मंजिरी बोलते की नर्मदा, डान्समध्ये का असे ना, तू मला कधी नव्हे ते हरवलंस, पण तुझं हे गिफ्ट, सोन्याचा दागिना द्यायला आली होती. तेव्हा नर्मदा बोलते, का दादा नाही आला? अरे हा, त्याला माहिती आहे ना मी तुला हरवलं, म्हणून त्याला तोंड दाखवायला लाज वाटत असेल,
कारण की त्याची बायको आता म्हातारी झाली आहे. मंजिरीला राग येतो तेव्हा मंजिरी थोडी थांबते आणि थोडी हसते आणि बोलते की नर्मदा, काय आहे ना, सासरचा काहीतरी दागिना मुलीच्या अंगावर असायला हवा. पण तुझे सासरे इतकं दळभद्री आहे की त्यांनी तुला फुटकी कवडीसुद्धा काय तर काहीच नाही दिलं आहे. त्यामुळे माहेरच्यांनी आम्ही तुझे लाड पुरवायलाच हवे ना. तेव्हा अजितला आणि त्यांना राग येत असतो. तेव्हा मंजिरी ते दागिन्याचं खोकं बेडवर फेकते आणि बोलते घे. तेव्हा ती जायला लागते. तेव्हा अजित बोलतो मामी. तेव्हा दामोदर बोलतो थांब अजित, आणि बोलतो की वहिनी, इतक्या दिवस मी तुमची टोमणी ऐकून घेतली. मी काम करत नाही असे म्हणताना तुम्ही ठीक आहे, मी तुम्हाला तुमचे शब्द मागे घ्यायला लावेल लवकरच. तेव्हा मंजिरी स्माईल करते. तेव्हा मंजिरी बोलते चांगलं स्वप्नरंजने चालू दे, आणि तिथून चालली जाते. इकडे मीरा, अथर्व त्यांच्या बेडरूममध्ये मीरा झोपी गेलेली असते. तेव्हा अथर्व मीराकडे बघतो आणि मीराजवळ जातो आणि तिच्या गालावर किस करतो आणि बोलतो हॅपी बर्थडे मीरा. तुला वाटलं असेल मी तुझा वाढदिवस विसरलो आहे, पण नाही, तुझा वाढदिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि त्याचं सेलिब्रेशनसुद्धा. तेव्हा अथर्व तिथून हळूच उठतो. मीरा झोपलेली असते. अथर्व पटकन खाली येतो. मंजिरी, दादासाहेब आणि अनन्या बसलेली असतात खाली. तेव्हा अथर्व बोलतो की आलात तुम्ही. तेव्हा दादासाहेब बोलतात की अथर्व, मला तुझी आयडिया अनन्याने सांगितली आणि खूप छान आहे. मीराचा बड्डे चांगला झालाच पाहिजे. तेव्हा अनन्या हे बोलते की हो, तुझी आयडिया छान आहे दादा, पण ती नीट एक्झिक्यूट झाली पाहिजे. तेव्हा दादासाहेब बोलतात ते सगळं ठीक आहे रे, पण हे सगळं होईपर्यंत पोरांनो मीराला विश करायचं नाही, ते जरा व्यवस्थित नाही वाटत आहे. तेव्हा अथर्व बोलतो बाबा दॅट्स द पॉईंट, हाच तर मोठा सरप्राईज आहे ना. तेव्हा अथर्व बोलतो की तुम्हाला आयडिया आवडली ना आई, तुला कशी वाटली. तेव्हा मंजिरी पण बोलते की आणि तेव्हा मंजिरी जायला लागते. तेव्हा अथर्व बोलतो की आई तुझा वाढदिवस पण 2 महिन्यांनी आहे ना. तेव्हा दादासाहेब बोलतात हो रे, वय कसं वाढत चाललं कळलंच नाही. तेव्हा मंजिरीला खूप संताप येत असतो. तेव्हा अथर्व बोलतो की बाबा, आई यू डोंट वरी, तुझाही वाढदिवस आम्ही खूप हॅपनिंग करूया. तेव्हा अथर्व मंजिरीकडे बघतो आणि ती त्याला बोलवते आणि बोलते की अथर्व ऐक ना, मला असं वाटते की आपण मीराच्या बर्थडेला मीराच्या बाबांनाही बोलवू. तेव्हा दादासाहेब बोलतात वाव ग्रेट आयडिया, बोलूयात की आपण त्यांना. तेव्हा मंजिरी बोलते की मीरासाठी हे सरप्राईज ठेवू, म्हणजे जेव्हा मीरा केक कापेल ना तेव्हाच त्यांना आपण बोलूया. तेव्हा अनन्या बोलते वाव आय एम डॅम एक्सायटेड. तेव्हा अथर्व बोलतो येस मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा अथर्व आणि अनन्या जातात. दादासाहेब पण बोलतात की चला झोपूया. तेव्हा मंजिरी मनात बोलते की न टाळता येणाऱ्या युद्धासाठी मीही आतुर झाली. इकडे मंजिरी मार्जरीकडे असते आणि बोलते मार्जरी तिला की मंजिरी, स्वतःच्या पायावर धोंडा मारून नको घेऊस. शिवनाथ घरी आला तर अनर्थ होईल, तो तुझं मूळ रूप पाहू शकतो. मंजिरी बोलते मार्जरी, खूप अपयश पचवले मी आणि मला आता असं वाटतं ना की माझी ही खेळी कामी येईल. मनुष्य आणि आत्मा या दोघांची जोडी फुटेल. तेव्हा मार्जरी बोलते तू अग्नीला आमंत्रित करते. तेव्हा मंजिरी बोलते की मी पण त्या अग्नीत मी नाही जळणार आहे. त्या अग्नीत मीरा आणि अंबिका या दोघी बहिणी हुरपळून निघतील. मी मीराच्या बर्थडेला नात्यांचा विस्फोट करणार आहे, नात्यांचा विस्फोट. इकडे अथर्व आणि अनन्या बड्डेचा प्लॅन करत असतात आणि त्यांचं चालू असतं की मीराला बड्डेच्या ठिकाणी घेऊन यायचं. तेव्हा अंबिका बोलते की अच्छा असा प्लॅन आहे का, तेच म्हटलं अथर्व कसं बड्डे विसरणार. इकडे मीरा ड्रेस घालून तयार असते आणि मनात बोलत असते की अथर्व, मला कोणीच बड्डे विश केले नाही, अथर्वही न विश करता निघून गेले. विषय तर मागच्याच महिन्यात निघाला होता ना. तेव्हा अंबिका तिला सांगणार, पण अंबिका बोलते नाही मीरा, तुझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे. आता हे थोडं नाटक मलाही कंटिन्यू ठेवावं लागेल. तेव्हा ती मीराकडे जाते आणि बोलते मीरा जाऊ दे ना, ह्या वर्षी सगळे बड्डे विसरले, पुढच्या वर्षी सगळे मिळून तुला नक्की विश करतील, तू टेन्शन नको घेऊ. तेवढ्यात अनन्या बघते आणि बोलते वहिनी आलीस तू. तेव्हा मीरा बोलते अनन्याताई मी यायलाच हवं का. तेव्हा अनन्या बोलते की वहिनी असं काय करते, चल ना प्लीज, मला एकटीला खूप बोर होईल. तेव्हा मीरा बोलते एवढं नथून ठथून. अनन्या बोलते की काय झालं मग, फंक्शन आहे ना. तेव्हा अनन्या मीराला पटकन बाहेर घेऊन येते. दादासाहेब आणि वेदा हळूहळू येत असतात. तेव्हा ते बोलतात चला चला बाहेर या. तेव्हा अंबिका बोलते की बघ मीरा, सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांचे असा सरप्राईज आहे का. तेव्हा मंजिरी बोलते की दादासाहेब, मीराच्या बाबांबद्दल झालं आहे ना बोलणं. तेव्हा दादासाहेब बोलतात की हो, अथर्व येताना घेऊनच येणार आहात. तेव्हा मंजिरी मनात बोलते की शिवनाथ, आता तुझा खेळ संपला, तुझं सगळं भूतकाळ आता तुझ्या समोर येईल. आणि तिचा आजचा एपिसोड संपतो.